श्री स्वामी समर्थ सगळ्या माझ्या क्यूट मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, आज मस्तपैकी साडी नेसलेली आहे, ज्वेलरी वेअर केलेली आहे आणि ही ज्वेलरी आहे जयश्री कलेक्शन या शॉपमधली, जे दादर वेस्टला आहे. आणि याच्या अगोदर जयश्री कलेक्शन दादरचा जो व्हिडिओ आहे त्याला तुम्ही फार असा उत्स्फूर्तपणे प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे. भरपूर मैत्रिणींचे छान छान कमेंट पण आलेले आहेत. तर आता हा मी दुसरा व्हिडिओ आणलेला आहे खास तुमच्या छान प्रतिसादाबद्दल. कारण का मी म्हणजे व्हिडिओ शूट करायला गेले नव्हते, स्वामींना गेले होते. दर पौर्णिमेला मी जाते आणि बघितलं मी ताईंच्या शॉपमध्ये, जयश्री ताईंच्या शॉपमध्ये एवढी प्रचंड गर्दी असते ना, नेहमीच असते. आता लग्न सराई आलेली आहे, गुढीपाडवा आलेला आहे आणि मी म्हटलं चला बाबा आपण पण बघावं कसली गर्दी झालेली आहे एवढी. तर मी गेला, त्यांच्याकडे एवढे प्रचंड व्हर्सटाईल असे ज्वेलरीचे कलेक्शन आलेलं आहे. तर तो सगळा संपूर्ण व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी बनवलेला आहे. छोटे छोटे ज्वेलरी पासून ते एकदम फॅन्सी ज्वेलरी पासूनचा सगळा व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे. जे डेली ट्रेंडी जे ज्वेलरी आहेत त्या पण तुम्ही तिथे बघू शकता. त्यासाठी तुम्हाला हा माझा व्हिडिओ आहे ना संपूर्ण बघावा लागेल. आता बघा ही ज्वेलरी मी वेअर केलेली आहे. अजून माझ्याकडे ना 4-5 कलेक्शन आहेत ज्वेलरीचे, जे मी तिथून परचेस केलेले होते आणि क्वालिटी एकदम छान आहे. आणि त्याचे जे काही प्रिकॉशन आहेत ज्वेलरी बद्दल, कशी वापरायची, कशी काळजी घ्यायची आणि त्याला काळपटपणा आला तर काय करायचं, त्याचं रिपॉलिश कसं होतं, याच्या सगळी माहिती मी आत्ताच्या पण व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर संपूर्ण व्हिडिओ बघा. आता हे कलेक्शन मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. एक एक ज्वेलरी तुम्हाला मी माझी दाखवते. तर शेवटची जी ज्वेलरी आहे ना, जो नेकलेस पॅटर्न आहे तो एवढा तुम्हाला आवडणार आहे ना. तर आपली आई, काकी, मावशी, आपल्या कॉलेजला जाणाऱ्या मुली, आपल्या मैत्रिणी आणि ह्या तुम्ही सुंदर क्यूट सगळ्या लेडी, त्यांना पण एवढा आवडणार आहे ना. आणि आपल्या आजी लोकांना पण फार भन्नाट दिसणार आहे. तर हा व्हिडिओ त्याच्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडला ना तर मैत्रिणींनो प्लीज लाईक, सबस्क्राईब चॅनलला करा आणि या व्हिडिओला शेअर करा. कारण का मी एवढं जाऊन तिथे एवढं कष्टाने त्यांची परमिशन वगैरे घेऊन शूट करावं लागतं आम्हाला सगळ्यांना, फक्त तुमच्या प्रेमाखातर. आणि तुम्ही छान छान कमेंट करता, त्याच्यासाठी मी हे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी आणते. तर व्हिडिओ संपूर्णपणे बघा. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा चॅनलला. तर आता मी तुम्हाला दुसरी ज्वेलरी दाखवते. तर ही दुसरी ज्वेलरी आहे. आणि तर मी अशा चिंचपेटीच्या शोधात होते ना, की मला एकदम ट्रॅडिशनल पारंपरिक लुक असलेली आणि त्याच्यामध्ये कोणताही बदल नसलेली, आत्ताचा जो फॅन्सी बदल वगैरे होऊन ज्वेलरी येते ना, तसे कोणताही बदल नसलेली, मला एकदम ऑथेंटिक पारंपरिक जी पूर्वीपासून चालत आलेली आहे ना, तर ती चिंचपेटीची ज्वेलरी पाहिजे होती आणि ती आहे अशी मला मिळालेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम छान अशी. आणि किती एवढी छान दिसते ना ती. तुमचा हळदीचा लुक आहे ना, त्याच्यावर मोत्याचे दागिने वगैरे एकदम छान दिसतात. आणि हे बघा किती सुंदर आहे. तर त्याच्यामध्ये डाळिंबी कलरचे जे खडे आहेत ना, ते एकदम उठून दिसतात बघा. तर खरंच मैत्रिणींनो, आपले पूर्वीपासून जे परंपरागत दागिने चालत आलेले आहेत ना, तर खरंच त्याच्यामध्ये काहीतरी आहे. त्याच्यामुळे आपण एवढ्या स्त्रिया उठून दिसतो. त्याच्यामुळे मला आहे ना असं खूप पूर्वीचे दागिने आवडतात. जसं हे बघा, तुम्ही बघू शकता चिंचपेटीवरच मॅचिंग हे कानातलं आहे. एवढं सुंदर आहे ना. आणि हे इतकी नाजूक चिंचपेटी आहे, लाईट वेट आहे, हेवी नाहीये. एवढं सुद्धा तुम्ही एकदम छान असा साधा सिंपल लुक करू शकता. एकदम छान क्वालिटीचं मटेरियल आहे. The wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark. तर मैत्रिणींनो, ज्या नेकलेसच्या आतुरतेने वाट पाहत होता ना, तर तो नेकलेस म्हणजे हा आहे. इतकी सुंदर डिझाईन आहे आणि हा सगळ्यांना फार आवडतो. मी इथल्याही घरामध्ये समारंभ असेल ना, तर मला आवर्जून विचारतात हा कुठून घेतला, कसा घेतला. तर हा काही सोन्याचा नाहीये, पण सोन्याला मागे सरळ एवढी ह्याची चकाकी आहे. डिझाईन एवढी कोरीव काम आहे ना याचं. आणि ह्याच्यावर तुम्हाला मॅचिंग कानातलं पण मिळतं. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at
तर मैत्रिणींनो, मी दुकानात पोहोचल्या तुम्ही बघितलंच असेल, की मला बोलता पण येत नव्हतं. एवढी गर्दी आहे, एवढा गोंगाट आहे, गर्दीचा आवाज आहे. तर आता मी तुम्हाला सगळा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतच आहे त्या गर्दीतून. मला व्यवस्थित कॅमेरा हातात धरता येत नव्हता मैत्रिणींनो, एवढी प्रचंड गर्दी होती आणि रविवार होता. तर माझं स्पष्ट मत आहे मैत्रिणींनो, तुम्हाला कधीची विनंती आहे, की तुम्हाला जायचं असेल ना, तर रविवार सोडून कुठल्याही वारी जावा. कारण का आता गुढीपाडवा जवळ आलेला आहे. नंतर लग्न सराई तर चालूच आहे आणि माझ्या पण भावाचं लग्न आत्ताच आहे. त्याच्यासाठी मी लग्नाच्या खरेदीसाठी पण जाणार आहे, पण रविवार सोडून जाणार आहे. तर आता तुम्ही समोर बघू शकता, की सगळे नथीचे प्रकार, झुमक्यांचे प्रकार अतिशय अप्रतिम कोरीव काम असलेले आणि क्वालिटी एकदम चांगली असलेले तुम्हाला तिथे बघायला मिळतील. आणि मैत्रिणींनो, हा काही प्रमोशन वगैरे व्हिडिओ नाहीये बरं का. मला खरंच तिथल्या ज्वेलरी आणि वेगवेगळ्या डिझाईनच्या व्हरायटीज असतात ना, त्या आवडतात. गेल्या वेळेस मी जेव्हा व्हिडिओ बनवला होता ना, तर त्यावेळेस वेगळ्या डिझाईन होत्या आणि आत्ता म्हणजे ग्राहकांची आवड लक्षात घेऊन जे जयश्री ताईंनी म्हणजे नवीन व्हरायटीज आणलेल्या आहेत ना, तर ते तुमच्याबरोबर मी शेअर करण्यासाठी फक्त हा व्हिडिओ बनवत आहे. स्वामींच्या स्वामींच्या पौर्णिमेच्या निमित्त मी वेळेस जाते ना दादरला, त्यावेळेस मी गेले होते आणि सहज मी बघितलं, तर एवढ्या सुंदर व्हरायटीज जे तुम्ही समोर बघत आहात व्हिडिओमध्ये. कोल्हापुरी साज तुम्ही मोत्यांमध्ये बघितलेला आहे का? किती सुंदर म्हणजे व्हरायटीज आहेत बघा. आणि हे चोकरच्या डिझाईन किंवा ठुशीच्या डिझाईन अतिशय अप्रतिम आणि वेगवेगळ्या डिझाईन तुम्हाला बघायला तिथे स्वतः प्रत्यक्षात गेल्यावर बघायला मिळतील. असे व्हिडिओमध्ये किती दाखवणार ना मैत्रिणींनो मी. आणि तुम्हाला तिथे गेल्यानंतर स्वतः हातात घेऊन त्याची क्वालिटी कशी आहे किंवा हे चोकर आहेत. त्याच्यामध्ये एक गादी असते. गादी म्हणजे कापड आणि दोरीपासून बनवलेलं, म्हणजे गळ्याला टोचू नये ना म्हणून बनवलेला एक असा गादीसारखा प्रकार असतो. लाल धाग्यांमध्ये ते असतं. म्हणजे ती गादी आहे का? किंवा म्हणजे गळ्याला काही काही जणांना रॅशेस येतात ना, त्याच्यासाठी ते प्रिकॉशन घेऊन ते बनवलेलं असतं. तर तुम्हाला आहे ना ते पण प्रकार तिथे बघायला मिळेल, की तो प्रकार तिथे आहे का नक्की. आता हे समोर तुम्ही बघू शकता ना, तर मंगळसूत्रांच्या वेगवेगळ्या डिझाईन आहेत. आणि मैत्रिणींनो, मी हे फार घाईमध्ये व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ बनवण्यासाठी मी गेले नव्हते, पण प्रचंड गर्दी आणि ग्राहकांचा प्रतिसाद तिथे खूप छान होता. म्हणून मी तिथे परमिशन घेतली आणि हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवलेला आहे. आणि हे समोर बघू शकता तुम्ही लाछा लेंग्याचे एवढे सुंदर व्हरायटीज तिथं आहेत ना, म्हणजे कुंदणे भरलेले गच्च किंवा अमेरिकन डायमंड मधले पूर्ण गॅरंटी असलेले अमेरिकन डायमंड मधले सुद्धा खूप छान अशा वेगवेगळ्या लेहंगा लाच्यावर घालण्यासाठी लॉंग ज्वेलरी, गळ्याबरोबर घालण्यात येणारी जी असते ना ती ज्वेलरी, नंतर 3 पदरी 4 पदरी जेवढे तुम्हाला मोठे लॉंग आणि छोटे एलिगेंट अशा डिझाईन जर पाहिजे असेल ना, तर नक्की तुम्हाला तिथे बघायला मिळेल. आणि सोन्यासारखे दिसणारे, म्हणजे सोनं नव्हे, सोन्यासारखे दिसणारे एवढ्या सुंदर व्हरायटीज तिथे तुम्हाला बघायला नक्की मिळतील. मी पण खूप अशा व्हरायटीज आहेत ना, माझ्या घरात ज्या ज्या वेळेस लग्न होते ना किंवा कार्यक्रम असले, संक्रांत असले, तर मी तिथे जाऊन एकतरी ज्वेलरी खरेदी करते. मला फार आवडते यांची क्वालिटी. आणि मी अगोदर पण सांगितलं होतं, ज्यांनी माझा व्हिडिओ बघितला नाही ना, त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आणि मी आत्ता पण सांगते, की जर काही ज्वेलरीमध्ये काही प्रॉब्लेम झाला, काळपटपणा आला किंवा त्याचं पॉलिश गेलं, तर तिथे रिपॉलिश करून मिळतं. काही मिनिमम चार्जेस तुम्हाला तिथे द्यावे लागतील. आणि ते आधीच सांगतात, की प्रिकॉशन कशी घ्यायची असते किंवा आपण डिओ मारतो, सेंट, स्प्रे कोणत्याही सेंटेड वस्तू ज्या असतात ना, ते आपण लग्न सराईनिमित्त, कार्यक्रमानिमित्त अंगावर स्प्रे करत असतो. फक्त त्याचा वाईट परिणाम त्या गोष्टीवर होतो. म्हणजे या ज्वेलरीच्या जे काही मटेरियल आहे, त्याचं पॉलिश जाण्याची शक्यता असते, काळपटपणा होण्याची शक्यता असते. म्हणून प्रिकॉशन घ्यायची, की आपण सहसा आहे ना, डिओ अगोदरच मारून घ्यायचा, स्प्रे अगोदरच मारून घ्यायचा. कारण का त्याच्यावर जर स्प्रे गेला, तर ती ज्वेलरी किंवा ती वस्तू काळपट पडण्याची शक्यता असते. एवढं त्यांनी मला सांगितलं होतं व्हिडिओमध्येच, तुम्ही सांगा म्हणून. आणि झुमक्याच्या पण अतिशय वेगवेगळ्या व्हरायटीज आत्ता आलेल्या आहेत. मोत्यांमध्ये तर कलेक्शन एवढं सुंदर आहे, तर तुम्ही बघतच बसाल. आणि काय होतं, आता मी लेडीज आहे, तिथं गेल्यानंतर मला पण कन्फ्यूज होतं, की मी व्हिडिओ बनवू का स्वतःसाठी खरेदी करू. आणि एक लक्षात घ्या, एवढं आपल्याला ज्वेलरी आवडते ना, की आपण घेत गेलं की भरपूर आपलं कलेक्शन साठत जातं. आत्ता लग्न सराई आहे ना, त्याच्यामुळं प्रचंड गर्दी आहे. तर रविवार सोडून तुम्ही दुसऱ्या दिवशी जरी आला ना, तरी तुम्हाला निवांत असं खरेदी करायला मिळेल. पण रविवारी बघितलं तर एवढी प्रचंड गर्दी आहे, त्यामुळं रविवार सोडून तुम्ही दुसऱ्या कुठल्याही वेळेला आला तरी चालेल. आणि आपल्या दुकानाचं ओपनिंग शॉप कधी, टायमिंग कधी आहे? सकाळी 10:30 ते रात्री 9 वाजता. सकाळी 10:30 ते रात्री 9. 9 वाजेपर्यंत आहे.
तर मैत्रिणींनो 1.5-2 लाखावर सोनं गेलेलं आहे आणि तुम्हाला जर सोन्यासारख्या डुप्लिकेट अशा वस्तू पाहिजे आहेत, गंठण, ज्वेलरी, मंगळसूत्राच्या वेगवेगळ्या युनिक अशा डिझाईन आहेत त्यांच्याकडे आणि फक्त त्याचं प्रिकॉशन व्यवस्थित घ्यायचं आहे. शेवटी किती केलं तरी ते सोन्यासारखं आहे, सोनं नाही आहे. तर मी पण ठाणे जे आहे ना, ठाणेच्या शाखेमधून वेगवेगळे असे ज्वेलरी घेतली होती. खूप युनिक कलेक्शन आहे जयश्री ताईंचं, खूपच मस्त. फक्त त्याची प्रिकॉशन घेणं महत्त्वाचं आहे आणि वेगवेगळे असं छान तुम्हाला असं नटायला म्हणजे लग्नामध्ये मिरवण्यासाठी खूप सुंदर असे दागिने तुम्हाला इथे बघायला मिळतील. आणि अजून त्यांचा व्हिडिओ जर बघायचा असेल ना तुम्हाला तर अगोदरचा पण मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याला छान असे व्ह्यूज आलेले आहेत आणि त्यांच्याकडे एवढं सुंदर कलेक्शन असतं की बाकीच्या ज्वेलरींपेक्षा ह्यांच्यात वेगळं काय आहे ना हे तुम्हाला इथं येऊन कळेल. फक्त तुम्हाला जर ज्वेलरीची क्वालिटी टिकवायची असेल ना तर ती ज्वेलरीला आहे ना स्प्रे नाही करायचा. म्हणजे आपण डिओ वगैरे वापरतो ना किंवा लग्नामध्ये की आपण सेंटेड वस्तू ज्या आहेत ना ते वापरायच्या नाही आहेत. गरम पाणी वगैरे अशी फक्त प्रिकॉशन घ्यायची आहे ज्वेलरींची. तर मैत्रिणींनो माझा व्हिडिओ याच्यासाठी लॉंग होतो की मला तुम्हाला सगळं डिटेलमध्ये दाखवायचं असतं. कारण का मी जेव्हा खरेदी करते ना त्यावेळेस मला पुढच्या व्हिडिओमधून म्हणजे मी पण सर्च करून जाते की कुठे काय काय छान मिळतं. तर मला पण आहे ना असं डीपमध्ये खूप व्हिडिओ बघण्याची सवय आहे की कुठली ज्वेलरी कशी आहे, त्याची क्वालिटी कशी आहे, बाबा त्याची डिझाईन नाजूक आहे का नाही. कारण का काय आहे ना मैत्रिणींनो, आपण एकदाच पैसे इन्व्हेस्टमेंट करतो ना त्याच्यासाठी मला असं वाटतं की आपण गेलो ना तिथे तर एक डोक्यात डिझाईन ठेवून आपण गेलो ना तर ते बरं होतं की गेल्या गेल्या ती डिझाईन दिसली आणि आपण लगेच घेतली आणि परचेस केली. तसंच माझं पण आहे. मी गेल्या वेळेस एक नेकलेस घेतला होता जो व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे. फार सुंदर नेकलेस आहे, चोकरची डिझाईन आहे आणि तो मला गेल्या गेल्याच आहे ना आवडला आणि तीच डिझाईन माझ्या डोक्यामध्ये होती. सॉरी मैत्रिणीनं जरा शब्दांमध्ये चढउतार होत आहे कारण का व्हिडिओ मी अचानक बनवायला घेतलेला आहे, अचानक व्हॉइस ओव्हर करत आहे कारण का लवकरात लवकर हा तुम्हाला व्हिडिओ पोचण्यासाठी शूटिंग पण मी करून आले. पण माझ्या अजून भरपूर कामं होती बाकीची त्याच्यामुळे मी व्हिडिओ पोस्ट करू शकले नाही. पण हा व्हिडिओ तुम्ही नक्की मात्र संपूर्णपणे बघा. असं होऊ शकतं की तुम्ही जी डोक्यात डिझाईन ठेवलेली आहे ना ती तुम्हाला इथे मिळून जाईल. म्हणून हा व्हिडिओ लॉंग जरी असला ना तर प्लीज मैत्रिणींनो सगळा व्हिडिओ नक्की बघा. शेवटी मी एवढी तुमच्यासाठी मेहनत केलेली आहे आणि जर तुम्ही व्हिडिओ आमचा शेवटपर्यंत बघितला तर आमचा जरा वॉच टाईम वाढतो. तेवढेच आम्हाला पण यूट्यूब चॅनल ग्रो करण्याची चांगली संधी मिळते. तर बघा ही चोकरच्या वेगवेगळ्या डिझाईन आहेत मैत्रिणींनो. तर म्हणजे लहान मुलींसाठी पण खूप छान आहे की बाबा साऊथ इंडियन ड्रेस घातला आणि त्याच्यावर ही वेअर केली तर किती सुंदर. आता हे बघा किती युनिक आणि फॅन्सी डिझाईन आहे इथे मंगळसूत्रांच्या आणि हे वरती मोत्यांचे जे सेट आहेत ना तर ते साऊथ इंडियनमध्ये जर तुम्ही साडी वेअर करणार असाल, लग्नामध्ये वेगळा लुक करणार असाल तर ती पण एक सुंदर डिझाईन आहे. आणि इथे जी मंगळसूत्राचा मी प्रकार दाखवत आहे ना तुम्हाला तर तो युनिक आहे बरं का. याच्यामध्ये डिस्को मणी आहेत म्हणजे ज्या कोणी पूर्वीच्या बायका ज्या मणी चककतात ना त्याला डिस्को मणी म्हणायचे. असे मला लहानपणी आजी वगैरे आई आहे ना मला म्हणायचे की कुठलं तुला पाहिजे गळ्याला तर मी म्हणायचे डिस्को मणी. तर ते डिस्को मणी आहेत ना ते आता फॅन्सी लुक देण्यासाठी वापरतात. तर हे बघा हे तुम्ही नेकलेस म्हणून सुद्धा वापरू शकता गळ्यामध्ये आणि मंगळसूत्र म्हणून सुद्धा वापरू शकता. एवढं एक जरी गळ्यामध्ये तुम्ही वेअर केलं ना तर दुसरी कुठलीही ज्वेलरी गळ्यामध्ये घालण्याची आवश्यकता नाही. नाहीतर फार भरगच्च असा लुक तयार होतो आणि कुठलीच ज्वेलरी दिसून येत नाही. आता बघा ही एकदम सुंदर आणि नाजूक डिझाईन आहे. अशा डिझाईन आहे ना माझ्या आईला फार आवडतात आणि ती नेहमी जयश्री कलेक्शनमध्ये आली की अशा म्हणजे एक तरी ज्वेलरी घेऊनच जाते ती. कारण का ती भजनी मंडळाला जाते, त्यांचा महिला मंडळाचा ग्रुप आहे. वेगवेगळ्या साडी वेअर करण्याचा आता फार ट्रेंडी एक चाललेला असतो. की आज हा साडी लूक बनवा, तो साडी लूक बनवा आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सुंदर ज्वेलरी तिला वेअर करायला फार आवडतात. तर हे ना अमेरिकन डायमंड आणि मोती आणि लाल जे आपले पोवळ्यासारखे खडे आहेत ना, तर ते तसे डाळिंबी कलरचे खडे इथे तुम्हाला या नेकलेसमध्ये बघायला मिळतील. असे एक चोकरसारखी डिझाईन आहे आणि एक लाँग नेकलेस आहे त्याच्यामध्ये. नंतर बांगड्यांमध्ये सुद्धा सुंदर व्हरायटीज आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता ज्यांना नेकलेस पाहिजे आहे लग्नामध्ये नवरीसाठी परत लग्नासाठी असे सुंदर सुंदर वेगवेगळे असे मंगळसूत्र आपण वेअर करतो ना वेगवेगळ्या साड्यांवर वेगवेगळे जे सोन्यासारखे दिसतात
परत राणीहारामध्ये सुद्धा खूप सुंदर डिझाइन आहेत. मी एक राणीहाराची डिझाइन स्वतःसाठी घेतली होती. ज्यांना काही आपल्या कोळी बांधव आहेत, कोळी मैत्रिणी आहेत, तर त्यांना सुद्धा असे लाँग डिझाइन आवडते. मला पण मैत्रिणींनो लाँग डिझाइनच आवडते. म्हणजे असं नाही की कोळे आपल्या मैत्रिणी आहेत त्यांनीच घातलं पाहिजे. त्यांचीच ज्वेलरी मला फार आवडतात आणि मी तसे आहे ना मंगळसूत्र शोधत होते. जेव्हा सोन्याचं बनवायचं आहे ना, तर त्यावेळेस मी शोधत होते. तर हे बघा एकदम मी एवढ्या डिझाइन तुम्हाला दाखवू शकत नव्हते, तर तुम्ही तिथे नक्की जाऊन स्वतः मी एक सांगू का? म्हणजे जी क्वालिटी आहे, जे ब्रँडेड आहेत, की ज्याला खरंच एवढी मेहनत घेऊन काम केलेलं आहे ना, तर मैत्रिणींनो त्या खरंच जरा थोड्याशा कॉस्टली आहेत, पण वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहेत हां, नक्कीच. आणि मी घेतलेल्या आहेत तिथे खरंच सांगते 5-6 वर्षापूर्वी आहे अशा ज्वेलरी आहेत. सोन्याला सुद्धा लाजवेल एवढ्या सुंदर माझ्याकडे सगळं कलेक्शन आहे आणि ते व्यवस्थित राहतं, जर आपण व्यवस्थित प्रिकॉशन घेतली तर. तर आता लग्नामध्ये जे सायडर्स आहेत, छोट्या मुली आहेत, ज्यांना छान अशी नटायची हौस आहे, मस्त मेकअप करून छान-छान छोट्या नाजूक ज्वेलरी ज्यांना पाहिजेत, त्यांच्यासाठी हे छोट्या-छोट्या आहेत ना 200, 300, 600 पर्यंत त्याचे रेट आहेत. आता आपण आलेलो आहोत मिनी मंगळसूत्राकडे. इनविजिबल मंगळसूत्र हा फार ट्रेंडी आता प्रकार चालू आहे. किंवा एकदम ट्रॅडिशनलमध्ये ज्यांना फक्त अशी भरगच्च ज्वेलरी नको आहे, भरगच्च असं खूप अशी वर्कचे असे ना मंगळसूत्र नको आहेत. त्यांच्यासाठी बघा हे किती नाजूक, एकदम सुंदर जीन्स पॅन्टवर घालायला किंवा ड्रेसवर वेअर करायला किंवा ऑफिससाठी किंवा काही छोटा प्रोग्राम असेल घरामध्ये किंवा एक आपण ट्रॅव्हलिंग करतो ना, त्याच्यामध्ये घालण्यासाठी सुद्धा सुंदर नाजूक अशा हे मंगळसूत्राच्या डिझाइन आहेत, ज्या ₹100 पासून चालू होतात. 350-400 पर्यंत त्याचे रेट आहेत व्यवस्थित आणि खूप तुम्हाला तिथे गेल्यावर व्हरायटी स्वतः हातात घेऊन चेक करता येईल, की त्याची क्वालिटी का आहे. म्हणजे मी नेहमी का सांगते, की बाहेरची क्वालिटी ह्यांच्या क्वालिटीमध्ये का फरक आहे? कारण त्यांचं काम तसं आहे, वर्क तसं आहे. तशी त्यांनी त्या प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक डिझाइनवर त्यांनी मेहनत घेतलेली आहे. म्हणून थोडे पैसे जरी जास्त गेले, तरी त्यांची क्वालिटी एकदम छान असते आणि जरी काही प्रॉब्लेम आला, तर ते रिप्लेस करून देतात. त्यांची पावती तुम्हाला ठेवणं आवश्यक आहे जवळ. आणि ज्यांना जास्त असं भरगच्च मेकअप किंवा ज्वेलरी वेअर नाही करायची, सॉरी ज्वेलरी वेअर नाही करायची, त्यांच्यासाठी बघा हे नाजूक, सुंदर असे व्हरायटीज तुम्हाला तिथे बघायला मिळतील. आणि एकंदरीत हा त्यांच्या सगळ्या दुकानाचा, शॉपचा व्ह्यू आहे. आणि इकडे बांगड्यांचे प्रकार आहेत ना, तुम्हाला स्टार्टलाच बघायला मिळतील. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही शॉपमध्ये एंट्री कराल ना, त्यावेळेस इथं सुद्धा इतकी व्हरायटीज आहे आणि ह्या हिरव्या बांगड्यांमध्ये बापरे! त्याच्यामध्ये मधोमध घालण्यासाठी मोत्यांचं वेगवेगळं कलेक्शन आहे. नंतर ते हॉलमार्कचे नसतात का? सॉरी हॉलमार्क म्हणजे म्हणतीये मी. सॉरी व्हिडिओमध्ये काही माझे शब्द थोडे हे येत असतील ना, तर कारण का थोडासा तब्येत ठीक नाही व्हॉईस ओव्हर करताना. म्हणून थोडासा चढ-उतार होत आहे शब्दांमध्ये ॲडजस्ट करा मला. हे बघा मंगळसूत्रांच्या डिझाइन जे मोराचं पंख असतं ना, त्याच्यामध्ये कसं ते असतं तसं ते डिझाइन आहे. परत हे मोत्यांमध्ये म्हणजे ज्यांच्या किटी पार्ट्या वगैरे होतात ना, त्यांच्यासाठी वेअर करायला हे फार सुंदर आहे. फॅन्सी साडीवर वेअर करायला खूप डिझाइन आहे. याचे रेट मैत्रिणींनो तुम्हाला सांगते 400, 500, 600, 700 जसे वर्क आहे त्याच्यावरचं, जसं त्याच्यावर कोरीव काम आहे, जशी त्यांनी मेहनत घेतलेली आहे ते वर्कवर कोरीव काम करण्यासाठी किंवा तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच त्याचे रेट तसे आहेत. म्हणजे ह्याचे रेट आहे ना 450 पासून म्हणजे 350 पासून ते 450, 550, 650, 750 ते 1200 पर्यंत फायनल याचे रेट आहेत या मंगळसूत्रांचे. नंतर अजून त्यांच्याकडे 3,000, 2,000, 1,000 पासून पण त्यांचे रेट आहेत. तुम्हाला तिथे गेल्यावर बघायला मिळतील. फारच एकदम कॉस्टली पण नाहीये म्हणजे आणि फारच कमी नाहीये. ज्यांना सगळ्यांना परवडेल अशा त्यांच्या डिझाइन आहेत. शेवटी अपना चॉईस रहता है ना. आता हे बघा हे किती सुंदर आहे. म्हणजे ट्रॅडिशनल त्याचा लूक आहे. हे एकदम स्टोननी आणि डाळिंबी एकदम खडे आहेत ना, त्यांनी उठून दिसणारं आहे. तर हे मी तुम्हाला एक आयडिया देते हां मैत्रिणींनो. अजून सुद्धा तिथे त्यांच्याकडे व्हरायटीज भरपूर तुम्हाला बघायला मिळेल. हे ऑफिससाठी बघा किती छान आहे, की एक मस्त स्लीवलेस ब्लाउज वेअर केला, एक कॉटन साडी वेअर केली आणि त्याच्यावर हे मंगळसूत्र मस्त गळ्यामध्ये म्हणजे वेअर केलं, टाकलं, की आणि गेलो ऑफिसला. तर खरंच तुम्हाला कॉम्प्लिमेंट्स मिळणार आहेत. "बाई कुठून घेतलं? किती सुंदर डिझाइन आहे. मला पण पत्ता देते का? ॲड्रेस देते का?" तर मैत्रिणींनो काय होतं, माझा पर्सनल अनुभव सांगते. बऱ्याच वेळा आपण ऑनलाईन पर्चेस करतो काही गोष्टी. पण तुम्हाला माहीत आहे ऑनलाईनचं कसं आहे. ऑनलाईनवरून येणाऱ्या सगळ्याच गोष्टीची क्वालिटी किंवा डिझाईन्स किंवा त्याच्यावरचं काम आहे असं नसतं अहो. काही-काही वेळेला एकदम एकदम
काहीतरीच क्वालिटी येते बघा. त्याच्यासाठी आहे ना, अशा गोष्टी आहे ना, जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल ना 4 पैसे, तर त्याच्यासाठी थोडासा प्रवास करा, तिथेपर्यंत पोहोचा. थोडेसे 4 पैसे जास्त घ्या, कारण का तिथं गेल्यानंतर आहे ना, तुम्हाला कन्फ्यूज होतं, की कुठली ज्वेलरी घेऊ, कुठली ज्वेलरी नको घ्यायला. तर मैत्रिणींनो, हा कुठलाही कोलॅबोरेशन व्हिडिओ नाहीये, स्पॉन्सर व्हिडिओ नाहीये. मला फक्त याचे छान अनुभव आले, म्हणून तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाय.